तुडिये बेळगाव बस सेवेसाठी या अगोदर आंदोलन करूनही कर्नाटक केएसआरटीसी विभागामार्फत दुर्लक्ष। सविस्तर बातमी अशी की या अगोदर तुडिये ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्यामार्फत 22 डिसेंबर 2025 रोजी बस रोको आंदोलन करण्यात आले होते। आंदोलनाचा धसका घेऊन कर्नाटक सरकारचे केएसआरटीसीचे पदाधिकारी तुडिये गावात येऊन डिसेंबर 25 पासून वाढीव 3 बसेस सोडण्याचे आश्वासन दिले होते। त्या कारणाने सदर आंदोलन मागे घेण्यात आले होते, मात्र केएसआरटीसी कडून दिलेल्या वेळेत बस सेवा चालू केली नाही, त्या कारणाने परत या विभागाला माहिती देण्यात आली होती, मात्र केएसआरटीसी कडून कोणतीच दखल घेण्यात येत नव्हती। त्यासाठी परत एकदा तुडिये ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्याकडून साखळी उपोषणाचे नियोजन करण्यात आले आहे। जोपर्यंत बस चालू होणार नाही तोपर्यंत साखळी उपोषण चालू राहील, असे ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय श्री विलास सुतार यांनी आपले मत मांडले आहे। हे उपोषण 8 जानेवारी 2025 पासून आंदोलन चालू आहे। या उपोषणात ग्रामपंचायत कमिटी व थोडे गावातील ग्रामस्थ उपस्थित आहेत।